महायुती राज्यसभेच्या 6ही जागा लढवणार आहे। 6व्या जागेसाठी महायुतीकडून आता अशोक चव्हाण मैदानात उतरणार की नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। महायुती राज्यसभेच्या 6ही जागा आता लढवणार आहे। 6व्या जागेसाठी महायुतीकडून आता अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवलं जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महायुतीकडून 3 भाजपा, 1 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी, 1 अपक्ष अशा जागा या लढवल्या जाणार आहेत। भाजपा राज्यसभेसाठी यादी जाहीर करणारे राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून आता कोणाला संधी मिळेल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। नारायण राणे, रहाटकर, पंकजा मुंडे, अमरीश पटेल, भंडारी, चित्रा वाघ यांची नावं सध्या चर्चेमध्ये आहे आणि त्यातच आता अशोक चव्हाण यांना सुद्धा आता ही संधी दिली जाणार की नाही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। अशोक चव्हाण हे आता भाजपामध्ये प्रवेश करतायत। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, आमदारकीचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आता आज ते भाजपामध्ये पक्षप्रवेश त्यांचा होतोय आणि आता त्यानंतर त्यांना राज्यसभेसाठी आता ते अर्ज भरणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महायुती राज्यसभेच्या 6ही जागा या लढणार आहेत। 6व्या जागेसाठी आता महायुतीकडून अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। महायुतीकडून 3 भाजपा, 1 शिवसेना, 1 राष्ट्रवादी आणि 1 अपक्ष अशा जागा या लढवल्या जाणार आहेत। भाजपा राज्यसभेसाठी यादी या संदर्भातली जाहीर करणार आहे। राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून आता कोणाला संधी मिळणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सर्वांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। नारायण राणे, पंकजा मुंडे, अमरीश पटेल, रहाटकर, भंडारी, चित्रा वाघ यांची नावं सध्या चर्चेत आहेत। ही यादी आता जाहीर होण्याआधीच मात्र अशोक चव्हाण हे आता भाजपामध्ये प्रवेश करतात। आपले संपादक प्रसाद काथे सर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, अतिशय महत्त्वाची बातमी आज जर आपण पाहिली तर कालपासून ही मोठी घडामोड आपण पाहतोय। महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आपण गेल्या 1.5 वर्षापासून पाहतोय। काल अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला, आज ते भाजपामध्ये प्रवेश करतायत। महायुती राज्यसभेच्या 6ही जागा लढवणार आहेत। काय आपण यावरती विश्लेषण कराल? भारतीय जनता पार्टीने पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने घेतलेल्या विविध घडामोडी आणि व्यूहरचनेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याच्या नंतर ते भारतीय जनता पार्टीत जातील अशा स्वरूपाचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते। अशोक चव्हाणांच्या या सध्याच्या स्थितीतल्या क्षमतेचा वापर करून जी 6वी जागा गणिताच्या नुसार काँग्रेसकडे किंवा महाआघाडीकडे जाणार होती ती सुद्धा खेचून आणायची तयारी केलेली दिसते आहे। अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पोहोचल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि या सर्व घडामोडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचेच अधिकाधिक खासदार राज्यसभेत सुद्धा असतील हे सुद्धा बघितलं जात आहे। आपण आत्ताच्या प्राप्तस्थितीमध्ये गणिताचा जर विचार केला तर विधानसभेतून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या आमदारांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला 3च जागा मिळणार होत्या, पण त्यांनी एक काँग्रेसचा एक मोठा नेता आपल्या गळाला लावला आणि त्या माध्यमातून आता 3च्या ऐवजी 4 जण भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या म्हणजे प्रतिनिधित्वावर राज्यसभेमध्ये असतील। सर, आपण पाहिलं तर अनेक नावं या यादीमध्ये चर्चेत होती, तर आता काय वाटतं की ह्या आता महायुतीकडून अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवलं जाईल की नाही? सध्याची व्यूहरचना आणि एक संकेत जे मिळतात ते हेच आहेत की प्राप्त स्थितीमध्ये 6व्या जागेच्या साठी अशोक चव्हाण हेच उमेदवार असतील। अशोक चव्हाणांना उमेदवार आणण्याच्यासाठी जी गरज लक्षात येत होती ती गरज स्पष्टपणे अशीच आहे की 6वी जागा निवडून आणायची असेल तर मतांची बऱ्यापैकी तजवीज करणं गरजेचं होतं। कोटा जरी 42चा असला तरी पण सर्वसाधारणपणे यासाठी एक 44 ते 46 मतं लागतात
आणि इतकी काही अतिरिक्त मतं आता महायुतीकडे नाहीत. तेव्हा अतिरिक्त मतं आणण्याची क्षमता असलेला माणूस कोण, हा मुद्दा आहे. अर्थात आता काँग्रेसच्या कडून या संपूर्ण घटनाक्रमाच्या अनुषंगाने व्यूहरचना आखली जाईल, भीत देण्याचा प्रयत्न होईल वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी पाहता महायुती 6 जागा लढवणार असल्याने एकत्रितरित्या आत्ताच्या क्षमतेला 105 अधिक जी शिवसेनेची सगळी संख्या आहे ती अधिक राष्ट्रवादीची संख्या, अशा सगळ्या गोष्टी पाहून 4थ्या जागेच्या विजयाच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी.